महानगरपालिकेच्या यशानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीकडे वाटचाल चालली आहे। आमदार साहेब काय सांगाल, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यात भरघोस यश मिळालं, त्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांसाठी त्याच उत्साहात आपण जात आहात, काय सांगाल? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सातत्यानं आपल्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं सर्वसामान्य जनतेची कामं निवडणुका असो किंवा नसो सर्वसामान्य जनतेमध्ये करत राहिलेला आहे। सरकारच्या योजना मग ते केंद्र सरकारच्या आहेत त्या राज्य सरकारच्या आहेत, या सर्वसामान्य नागरिकाला त्याचा कसा फायदा होईल याकडे त्यांनी कटाक्षानं लक्ष दिलेलं आहे। त्यामुळे आपण बघताय की आधी नगरपालिका निवडणुका आणि मग महापालिका निवडणुका यामध्ये भारतीय जनता पार्टीला महायुतीला राज्यातल्या सर्व नागरिकांनी प्रचंड मोठं यश मिळवून दिलेलं आहे। भारतीय जनता पार्टीचे नगरपालिका नगराध्यक्ष नगरसेवक एकीकडे आणि उर्वरित सर्व पक्षांचे नगरसेवक एकीकडे, भाजपचे महापालिकेमध्ये नगरसेवक एकीकडे आणि अन्य सर्व पक्षांचे नगरसेवक एकीकडे, तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचं पारडं हे सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादामुळे सातत्यानं जड ठरलेलं आहे। त्यामुळे या आता जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागल्या, राज्यात 12 ठिकाणी आहे। रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा भाजपला लोक चांगली पसंती देतील आणि भाजपचे उमेदवार निवडून आणतील हा आम्हाला विश्वास आहे। किती उमेदवार या निवडणुकीत रिंगणात उतरले आहेत भारतीय जनता पार्टीकडून? हे मी आपल्याला आज दुपारी 3 वाजता फॉर्म भरल्यानंतर जास्त स्पष्टपणानं सांगू शकतो, पण इतकं निश्चितपणानं सांगेन की पनवेल तालुक्यामध्ये आमचे जे सर्वच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत ते सर्व उमेदवार ताकदीनं लोकांमध्ये काम करणारे आहेत, सर्वसामान्य जनतेच्या मध्ये राहिलेले आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा कौल त्यांच्याबरोबर राहणार आहे। ज्या मुद्द्यांवरती आम्ही निवडणूक लढवतोय, सरकारमार्फत सेवा आणि कार्यकर्ता म्हणून अडचणी सोडवणं, समस्या सोडवणं हे आम्ही सातत्यानं चालू ठेवणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।